बद्ध वक्ता धाक श्रोतयांच्या चित्ता धाक श्रोतयांच्या चित्ता धाक श्रोतयांच्या चित्ता धाक श्रोतयांच्या चित्ता धातुतीची नाही ठावे धातुतीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे झाले लोभाचे मांजर झाले लोभाचे मांजर पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार वाया गेले ते भजन वाया गेले ते भजन उभयता लोभी मन उभयता लोभी मन उभयता लोभी मन उभयता लोभी मन वैरमुख एके ठाई वैरमुख एके ठाई तैसे झाले तया दोही तैसे झाले तया दोही कैसे झाले तया दोही कैसे झाले तया दोही गातोटीची नाही ठावे गातोटीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे हा माप आणि गोणी आपणी गुणी तुका म्हणे रीती दोन्ही तुका म्हणे रीती दोन्ही कामने रीती दोन्ही कामने रीती दोन्ही गातोटीची नाही ठावे गातोटीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेल्या अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगाच्यातील जोडीकरांच्या प्रमाणे 318 क्रमांकाचा अभंग आपला काल चालू झालेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय लोभी माणसाची भक्ती शिखीला जात नाही किंवा भगवत प्राप्ती करून देत नाही असा त्यातला अर्थ तुकारामाला सांगू लागला. इथं कीर्तनकाराबद्दलही छळा आहे, पोथी सांगणाऱ्याबद्दलही छळा आहे, पुराणिकाबद्दल प्रवचनकाराबद्दलही छळा आहे आणि ऐकणाऱ्याबद्दलही छळा आहे. ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा वाजविले आहे. आशाबद्ध वक्ता अंतकरणात अपेक्षा आहे, धनाची बी मानाची बी. दोन अपेक्षा असतात, एक धनाची असते एक मानाची असते. मला मी कथा कीर्तन सांगितल्याच्या नंतर मला लोक पैसे देतील ही अपेक्षा आशा अंतकरणात असते. आणि आशा म्हणलं की दुःख आहे. आशा म्हणलं की त्याला सुख मिळतच नाही. आशावाल्याला कधीच नाही सुख मिळत. आशा एक पाश सांगितलंय शास्त्रामध्ये, पाश. तर भक्त म्हणल्यानंतर हे आशा पास निवृत्त झालेला असतो. भक्त ऐसे जाना आणि गेले आशा पास निवारवणे. मग वक्ता आहे आणि जर अंतकरणात आशा असेल तर भक्त आहे की फक्त वक्ता आहे? वक्ता वक्ता आहे, भक्त नाही. वक्ता वेगळा आणि भक्त वेगळा. भक्त असेल तो वक्ता असेल, पण वक्ता असतो तो भक्त असतो असं मात्र नाही. एक लक्षात ठेवा. वक्तृत्व करीशी हा तर वक्ताची होशी हा. भक्त न होशी हरी जाणा. हो, कवित्व करीशी तो एक काय पुराणिकाची होशी पुराणिक नाही, पुराण सांगशी तरी हो पुराणिक कशी होशी तर वैष्णव नवशी अरे जना असं वर्णन. लक्षात आलं नाही? अंतकरणात जर अपेक्षा अशा असेल आणि असा जर वक्तृत्व करीत असेल, कथा कीर्तन काही सांगत असेल, प्रवचन सांगत व्याख्यान देत असेल तर तो भक्त ठरत नाही.
त्याच्याकडे आशा आहे आणि आशा तर दुःखाला कारणीभूत शास्त्रानं सांगितलेली आहे. आशायाम परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा संचितनांताशा सुखम सुश्वास पिंगला. आशा जैसी दुःखाते व्यारी निंदा दुरिते जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा उपजली अनंताशी नीच वामनत्वाले त्यासी असे दिन केले देवासी भक्ती तरांची कायशी. म्हणजे विष्णू परमात्म्याला सुद्धा आशेनं दिन केलं. त्या धरून अंतःकरणात धनाची अपेक्षा आणि मानाची दोनच अपेक्षा आहेत. धनाची एक आहे मानाची. क्वचित धनाची अपेक्षा जिंकता आली त्या कार्याला की मला धनाची गरज नाही, कोणाकडून काय घ्यायचं नाही, तरी मान तरी पण जाऊ द्यावा, मला मान मिळावा अशी अपेक्षा. आणि कीर्तनकार म्हणतात काही न घेता कीर्तन केलं, मला बसायला साधी गाडी टाकणं झालं नाही तुम्हाला, असं असं बोलतात ना लोक. असं काही बोलतात, असं करतात की मान जर नाही मिळाला, सन्मान जर नाही दिला तर त्यांना त्याचा राग मिळाला. मग धनाची अपेक्षा बाधक आहे, तशी मानाची अपेक्षा त्याहून बाधक आहे. धनाची अपेक्षा बाधक आहे ना. धन घेऊ नये, धन घेणं चांगलं नाही, पैसे घेणं चांगले नाही आहे. कीर्तनाचे, प्रवचनाचे, कथेचे, पोथी सांगण्याचे रुपयानं घेता सांगायच्या. त्याच्यासाठी दुसरे पोटासाठी धंदे खूप आहेत तुम्हाला. पोटासाठी धंदे खूप करता येतात आणि ते मोकळी काय आहे. फक्त शेंदळकी चोरी करू नये, या दोन गोष्टी सोडून अनेक धंदे करा. भांग्याचा धंदा करा म्हणजे होते जोग महाराज. काय खरं निष्कामची लोक होऊन गेले. भांग्याचा धंदा कर बाबा, पण पैसे कीर्तनाचे घेऊ नको. आता इथं मी म्हणालोय की महाराज म्हणाले तर म्हणजे मी जे बोलायलोय ना ते माझं समजू नका बरं काय. कोणाला वाईट वाटेल आणि ते काही वाईट वाटतंय ना लोकांना, वाईट वाटतंय. कोणाला वाटतंय सांगतो तुम्हाला. जे पैसे घेतय कीर्तन करतय त्याला हे लय लागत आहे. ते ऐका त्यांचा अंतकरण काय म्हणते, मना माझी कान कोंडे, काय बोलती ते तोंडे, मना माझे कान कोंडे. तुकाराम महाराज म्हणले काय बोलते ते तोंडानं, मनामध्ये कान कोंडे. आणि कान कोंडे लोक असा अभंग कसा घेतील बरं. ते जे टाप नाही अभंग घ्यायला घेत नाहीत ते अभंग, त्यांना माहित नाही का अभंग घेत नाहीत ते. पण मी बोलायलो असं कोणी समजू नका. आणि हे वाईट कोणाला वाटतंय बरं काय, ज्याला सत्यात पुढाकार घेऊन पटी खायची आहे त्याला एक वाईट वाटत. आमचा धंदा गेला, ते असं बोलण्यामुळे काय गेला आमचा धंदा गेला. ते जे तळपायच्या मस्त आणि पटी नसल्यास ते सत्यात येतही नाही खंताला बोल. लक्षात आलं की मी बोललेलं. जर पटी नाही का हातात तुमच्या नवनाथाच्या काय बनणार बघा येते का नवनाथ नाही, मला गरज नाही. पटी दुसऱ्याकडे पटी कारभार तिकडं मला काही समान नाही. तुमचे म्हणतात की नाही बघा तुम्ही बघा आणखी बघा. आमचं म्हणे की 4 वर्ष तुम्ही नवनाथानं कारभार केला, आता दुसऱ्याने श्रीराम दादा का बिघडलं येत नाही सर. काय व्हायले काय व्हायले काय सांगा तुम्ही. 4 वर्ष तुम्ही कारभार केला सत्याचा पुढाकार, मग 4 वर्ष दुसरे पोरं करू लागले, करू द्या. आपण ते म्हणते तसं ऐकायचं ना ऐकायला जायचं. भजन जितकं होतंय आता आपल्याला काय दुपारती करता येते, दुपारचं गाता भजन काय जे येत आहे त्याचं. आता सगळी सेवा सत्यातली गाता भजन विचारणं बरं का, दुपारती विचारणं, कीर्तनला राहणं, काकडा विकरणं जागा एवढं होणार नाही. मग बदलून आपण जी साधना करता येते ती आपण करायची आणि कीर्तनाला सर्वांनी राहायचं. त्याचा कारभार आपल्या काय व्हायले नाही येत महाराज. आणि त्यातल्या तिथे पट्टी हातात पाहिजे. पुन्हा हातातली पट्टी काय करायची, गरज काय मानाला मरतोय. आम्ही कोणापाशी द्यावी तर ते नवे दोन्ही करतोय. आमचं तसलं नाही. माझं मत आहे बरं काय. आता चातुर्मासाची पट्टी ही चातुर्मास आहे ना, ते महिन्यापासून फक्त इथं पुकारायचं आमच्या आवडगावात. कोणाला काय द्यायचं असेल ते मनाने इच्छेनं द्या. या चातुर्मासाच्या सांगतीला दुकानदार मग इच्छेनं द्यायचं असेल तर द्या, आणि नाही घडलं तर नकाय द्या. नाही घडलं तर नकाय द्या. तसं काय अडचण नाही. कोणी माता भगिनीला 100 कमीत कमी 100 होती त्यावर नाही पहिल्या सुटल्या, कोणी 100. आणि कोणती माता भगिनी म्हणजे हौसला 500 द्यायची ती बाजू वेगळी. पण कमीत कमी माता भगिनी 100 लागू झाली पुढच्या खर्चाला. आणि एखादी माता भगिनी हाय भानगड ही आहे की ती बिचारी सासू आहे पण आज सून झाली.
पुढे झाले त्याचे 6 आहेत त्या खऱ्या, पण झाल्यात कोण? सुना. त्याच्या हातात काय डोंगलं नाही. द्या वाटेल जरी 100 रुपये तर तिच्यापाशी नाही. काय करावं त्या म्हातारीनं? मग तिला सांगितलं बा तर अशा कोणी असत्या तर त्यांना मी दिलं नाही किंवा मी द्यावं 100 रुपये, काय म्हणते का लोक, असा मनात कंटू वाटू देऊ नका. ती मोकळ्या मनात नाही घडे नका द्या असं. मग आता जमतील ते पैसे. आमचं म्हणणं जे ही नोट 100ची आली तर हीच आम्हाला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही बदला करायचा अधिकार नाही. शहाणे असताल तर आमचं डोसकं तुटते, म्हणजे डोसकं तुटते. नोटाला चाय लागते काय लागते 2 महिन्यात काय लागतात काही बोलते 2 महिन्याचा वर्ष रोग काय नोट्याला रोग येत असते काय वेळ आपलं. आमचं बघा हे साहेबापाशी पैसे आहेत आमची पट्टीची जमा. समजा उदाहरणार्थ ही साहेबांना तेच पैसे पाहिजे. चलत ती नायकराव म्हणले मला 1000 रुपये उसने पाहिजे होते. हे साहेब दवाखान्यात बायको द्या आणि 2000 रुपये उसने द्या. हे साहेब लय मोठे तर घरून द्या. घरी जा, घरला जा, कुलूप उघडा. तुम्ही नाही कोणाची उसने घ्या आणि नायकाला द्या. पट्टीतले 2000 द्यायचा तुमचा अधिकार. तुम्ही शाने असता. मग हे डोसके इतकं उठत होतं. हा त्याच नोटा आमच्या फाटक्या असो का तुटक्या असो लोकांना दिल्यात का त्या नोटा आमच्या आम्हाला पाहिजे. तुम्ही बदला करायच्या नाही, कोणाला उसळवाऱ्या द्यायच्या नाही, वापरायच्या नाही. घरी घरच्या कामाला तर वापरायचीच नाही, पण उसने सुद्धा द्यायचे नाहीत कोणाला. तुला द्यायचे तू तुझ्या घरचे दे, त्याच्यात जाऊ नको. आपलं असं काम आपल्याला हे पटते. ही देवाची पट्टी आहे. तुम्ही तिचा गैरवापर करू नका. तिचा जर वापर केला तर तितक्या सुद्धा तुम्हाला दोष लागते. काळजी घ्या की आम्ही उष्ण दिलं ते मोठेपणा तुमचा झाला. हे केस आहे मला उष्णे दिले कोणाचे? पट्टीतले. वारे धंदा मोठेपणा तुमचा हे केस साहेबाचा आणि पट्टी आमची लोकांची. असला तुमचा धंदा पुढे हे आमचं डोसकं इथं उठतं. निष्कामताच असावी, निष्कलंक तो माणूस असावा. आणि त्याला म्हणते माणूस. ते पैसे आले त्याच गल्ल्यात टाकायचे, त्याला हात लावायचा नाही. आणि हिशोब चोख रुपया सुद्धा हिशोब द्यायचा. हेचा हिशोब मला माहिती आहे. हे सगळं कांगडं बेंगडं करणाऱ्याला काय बी येते. काय करणाऱ्याला करायचं दाखवू तुम्हाला. काही करता येते, करायचं म्हणलं काय बी येते. मग काय काय ती मिळ आली कुंकड घालवायची काय इतर खर्चा इतर काय दाखव ना बाबा. तू महाराजाला फुलाचा हार 10 रुपयाचा घेतला, तो घ्यायला का नाही? काळी पेटी घेतली 1.5 रुपयाची, तू घेऊन टाक ना बाबा. हे वेगळी काळी पेटी घेतली बाबा. हा इतर खर्चा इतर काय झाला नाव काय चलत. हा इतर म्हणजे तुझ्या मुळावर बस तू इतर नाही. पण असा कोणी म्हणणारच नाही धाटिंगण. हे तर मनमाने कारभार चालायला आणि आपले सत्य इथं त्याच्यात काय. पण ज्याची त्याला भोगावं लागलं. ज्यानं पट्ट्या खाल्ल्या ते वरी येत आहे का? मी हात कलम करून देतो. हा हे गात्यावर हात ठेवून सांगायलो तुमचं भलं होणारच नाही. हा चला बोल. मग तिथं मी असू तुम्ही असू. जे बदमाश बर काय जर देवाचे पैसे खाईल तर ते कधीच चांगलं होणार. निष्काम वागायचं, निष्कलंक वागायचं, निर्मळ वागायचं. त्याच्यात कंतू कोणताही ठेवायचा नाही. आणि याची निष्काम देवाची सेवा केली. 8-10 दिवस जावल्यानं तुमचे संसारात 365 दिवस संसारात चालले. सप्त्यात महिना जाईल तुमचा. बरोबर आहे की नाही? पट्टी वसूल करणं, मानप्यात लागणं, हे मान बाजा हे लावणं, महाराज सांगणं, हे त्याच्यात तुमचा वेळ जातो ना. 1 महिना जाईल. जाऊ द्या ना देवाच्या कामाला. कुठे चालले? बर तुमचे दवाखान्यात इकडे तिकडे गाड्या हिंडत येतात, त्यावेळेला तुम्हाला डिझेल फिजेल लागते. मग असं देवाच्या कामाला स्वतःच्या डिझेलनं जाणं सोनपेठला काय बिघडलं? गंगाखेडला परळीला जाणं काय पत्रिका छापायला घरचे पैसे टाका डिझेलला का व्हायले? जमायचं नाही काही केस आहे सांगा ना. तुम्ही सांगा कुठं नाही गेलेत? अहो तुमच्या दवाखान्यात त्याच्यात किती रुपये जातील बरं? किती फिरण्यात पैसे जाते तर तुम्ही बोंबलं फिरण्यात. मग तेच पैसे तुम्ही देवाच्या कामाला रुपया घ्यायचा ना. पटपटी घरची आपल्या निघायचे का? आपल्या मोटरसायकलला तेल टाकून तिथं गेलं. हॉटेलचं खायचं कारण कुठं खायचंय तिथून ते तुम्ही ठरवा. पण पट्टीतून हॉटेलचं खायचं नाही, पट्टीतून चहा प्यायचा. असं वागा. असं वागल्यावर तुमचं चांगलं होतंय का नाही बघा. देव चांगलं करते का नाही बघा. जरा विश्वास ठेवा द्यावा. आणि तुम्ही गद्दारी करताल, मौज मजा करताल. अरे काय महाराजाचे नेम घ्यायला जीपा कुठे तर गेली तर नगरला गेली, कुठे गेली जीप तर आळंदीला गेली, कुठे गेली जीप तर शेगावला गेली. आणि ते पैसे तुम्ही पट्टीवर लावले. पट्टीवर लावले डोक्याने. मला माहिती आहे सगळं. हे पुण्याला गेली ती जीप 5000 रुपये त्याला जीपचा किराया.
इकडून नागरला गेली ती महाराजाचा नेमक्याला इथं 10,000 रुपये लागले असं टिपले. बघणाऱ्या पुटी देणाऱ्याला काय वाटेल जेव्हा तुम्ही मौज मजा करायले आणि आम्ही पट्या द्यायलो असं वाटेल का नाही? होय बरोबर. कसं वाटेल सांगा ना. तुम्ही पुढारी घेणारे पट्याच्या पैशावर हा तिकडे मौज मजा करायला आम्ही पट्या असं वाटते का लोक? असं वाटू नये. मग तुम्हाला हिंडायचे तर तुमच्या घरच्यांना जाऊ द्या ना हो. तुमचे इतके जातेत ना संसारात, तुम्ही 10 पुढारी आहेत ना, मग 10 ने मग घ्यायला 5,000 रुपये लागले तर त्याला म्हणायचं मी 5,000 तू 5,000 तू 5,000 तू 5,000 जाऊ दे. सगळ्या लोकांपेक्षा 5,000 आपले सत्यात आगाव पडले काय राहिले कुठे नुकसान आहे? देवाचंच काम आहे की. असं तुम्ही वागलेत ना तर तुमचं चांगलं करता येईल. तुम्ही जर याच्यापेक्षा गद्दारी करता मी तर तुम्हाला कधी लक्षात ठेवा, देवाचे पैसे खाणाराचं भलं होत नाही. कुठं ना कुठं तरी त्याचा तोटा झाल्याशिवाय राहत नाही. ते कोणी असो. लक्षात आलं की नाही? कोणी असो. आणि मी तर म्हणतो घेणारा महाराज बरा, बोलून चालून घेणारा. लक्षात आलं का? मला 10,000 रुपये 12,000 म्हणते, 12चे 15 म्हणते, 15चे 50 ती तरी बरा. मी घेत नाही म्हणून घेता येते तर त्याच्याहून करता. लक्षात आलं का? बोललेलं नाही आलं लक्षात. मी घेत नाही असं म्हणते आणि कोण कोण काळ वेगळं करून काढते तर तो महाराज त्याच्यापेक्षा म्हणून ओपन पाप चांगलं, बोर्ड लावून केलेलं पाप चांगलं. घेणाऱ्या महाराजाला तुम्ही पैसे बोलून चालून घेणाऱ्या महाराजाला काय घेते पैसे इतकाले घेते तितकाले घेते असे टीका करणारे करतील की नाही? आणि झाकून घेणाऱ्याचे काय टीका करता तुम्ही? दिसत तर नाही. हे तर लबाड्या केल्याशिवाय राहत नाही, कोणाकडून वसूल केल्याशिवाय कुठून तरी काढल्याशिवाय राहत नाही. असा लबाड जर असेल तर तुम्ही निश्चित ते पाप तसंच तुमच्या डोसक्यावर शिल्लक राहते. ते पाप बोडक्यावर ओझ तुमच्या तसंच राहते. म्हणून घेणारा ओपन बरा, बराबर बरा म्हणजे चांगला नाही ते, पण ओपन घेणारा बरा, बोलून चालून पाप करणारा बरा, झाकून पाप करणारा चांगला नाही. हे लक्षात ठेवा. आणि असे निष्कामतेने जर तुम्ही देवाची सेवा केली तर देव तुमचं कल्याण केल्याशिवाय. पण इथं आपल्याला अशी सवय लागली. माझं मत आहे कोणी जर पुढाकार कोणी करीत असतील 4 चौघ आणि तेच आपला कारभार त्यांना पटला नसेल तर त्यांना तुम्ही करावं आता पोडो करा, तुम्ही करा, आम्ही मागं. आणि मागं राहून एकच राहायचं नाही. जसं आपण पहिलं बघत होतो जात होतो ऐकायला यायला त्याला तसं जायचं. पाप कटलं का नाही? काय देवाला ऐकून तू वाटतंय का भगवंताला? काहीच नाही. आणि लोकांना वाटत नाही. आणि असं जर तुम्ही येणं गेले असं वाटतंय की आमचा कारभारात म्हणजे तुम्हाला कारभार नसला की हे वाटत नाही. याचा अर्थ तुम्हाला कारभार पाहिजे. उघड सिद्ध झालं की नाही? कारभार असला तरच तुम्ही येणार, नाही तर तुम्ही येणार नाही. असं नका करू, नका करू. त्याच्या नादीच लागू नका. काय नाही, कोणी करायचं कोणी करू. हा सप्ताह व्हावा एवढं करतो. सप्ताह व्हावं. सप्ताह 1 वर्षातनं आपल्या गावात झाला पाहिजे. आपला नियमाचा सप्ताह बापदादानं ठेवलेला आहे. ते कोणता जे असेल ते बरं काय ते सप्ते ते पार पडावे. आता ते कसे पार पडायचे व्यवस्थित ते तुमच्या हातात आहे. लक्षात आलं? तुम्ही म्हणता निष्काम मिळत नाही. निष्काम 56 लोक आहेत पण तुम्हाला गवसत नाही. आता कोणी तरी काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. आता गायक वादकावर तुम्ही बनायचं काय म्हणाले ते गातो तेही काय नाही ठावे म्हणले पुढचं ते त्यांच्यावरच आहे. कोणावर आहे? इथं गायकाला वाजविलं, महाराजाला वाजविलं, कोती सांगणाऱ्याला वाजविलं, प्रवचन करणाऱ्याला वाजविलं आणि ऐकणाऱ्याला वाजविलं, अभंगा सगळ्याला वाजविलं. महाराज सगळ्यावर जोडे वळले, थिएटर वळले, कोरडे सगळ्यावर. हो बघा इथं काय आशाबद्ध वक्ता धागा सोडतोय आमच्या चित्ता. आशा कशाची? धनाची. माझ्यातून धनाची सुप्त आशा आहे. सुप्त म्हणजे उच्च. हे जे सत्ता करतो का आम्ही महाराज लोक आळंदीला पंढरीला कुठे आमचा सत्ता. आमचा सत्ता म्हणजे सुप्त आमची अवस्था ही की सत्ता केल्यावर 1,00,000 2 लाख शिल्लक राहिल्याशिवाय याच्यासाठी आमचा सत्ता. ही मनातली आमची लहान अशी सूक्ष्म ही आशा आहे मनात आमची. आणि ते होतच मी राहतेच महाराज. सप्ताह केल्यावर पैसे 1,00,000 2 लाख शिल्लक राहतेच म्हणजे राहतेच. काय म्हणलं तुमचं? आता ते परत द्यायचे का न द्यायचे महाराजाच्या मनावर. पण सप्ताह केल्यावर शिल्लक राहते. भाळे भोळे लोक असतात महाराज. कित्येक लोक वर्गण्यात येतात, कित्येक लोक. पांडुळे साहेब त्यांच्याकडे ते कोणी एक बाईनं दिले तर त्या बाईला ती माऊंड करायचं होतं त्यांना होती वर्गणी. जे माऊंड करायचं नाही त्याला वर्गणी नव्हती ना. तर ते बिन माऊंड करणारे लोक देऊ लागले म्हणून. मग ते म्हणजे नाही बाबा महाराजांच्या मोकळी नाही लोकांचे पैसे घ्यायला.
मग पुन्हा मग मला विचारलं महाराज मिळालं जत्रा बरं तुम्ही त्याच्या नादी लागायचं मौन करायचं का तुला त्याचे पैसे 1,500 तरी का बरं हा मावलं नाही करायचं का ते घेऊ नका घेतल्यावर आपल्याला पैसे फांडू जागा पडणार नाही आणि पुन्हा कोणाच्या घरी नेऊन देऊ मी वापस नेऊन द्यायला कोणाच्या घरी कुठं हुडकू ते तसला कुठं करू नका अजिबात घेऊ नका देऊ लागले लोक भाले भोळे श्रद्धावान लोक असतात त्यांना वाटतं एवढा सप्ताह व्हायला आपलं काहीतरी मधात पडावं अशी अपेक्षा असते अहो तुमची अपेक्षा पण महाराज सप्ताह केल्यावर उरतेच अशी लोकांची सुप्त अपेक्षा ह्या कोणाची वक्तेची त्याच्या पाठीमागा सप्ताह करायचा आहे तर देवासाठी नाहीच हे केस आहे इमानदारीने सांगायला हे देवासाठी नाहीच आहे हे सप्ताह फक्त आपल्या स्वार्थासाठी आहे कळलं स्वार्थ पैसे कमवावे हे ध्येय ठेवले आम्ही लोकांनी दुसरं काहीच नाही हा मग एजंट बरे आमच्यापेक्षा ते एजंट कोणते गाड्या करणार त्याचा धंदाही बोलून चालू ते इतके रुपये तिकीट इतकं हे तुम्हाला नेऊन आणून सोडायचं त्याच्यामध्ये काय उरतंय ते उरण्यासाठी ते म्हणतात मी ना पोटाला तर उरवलं आणि उरलंय पाहिजे म्हणा नाही मला कोणता एखादा एजंट लवाड उरला की लोक उठते माझं उरून बी म्हणते नाही उरलं मग मला राग येते पोती हातात ठेवावं लागून तुला उरलं की नाही मी सांगू काही तू किती उरते तुला म्हणजे मला कळत नाही असं समजायला असतो म्हणजे पुढी वाढविल्यामुळं यंदा कमी उरले म्हणलं की पुढी वाढविते महाराज हे ढंग करू नको ना म्हणलं उरलं ना मग म्हणायला इतक्या मग किती उरावत म्हणलं अरे सालभर आवत आणून 2 आवताचा धनी म्हणलं मी 2 आवत एक मायापाशी 2 आवत 2 गडी इतका बारदाना असून ते याचे पैसे मला साराचे उरत नाहीत सालभर आवत आणून कापसं पिकवून हे करून ते करून रात्रा दिवस शेतात बेजार होऊन तू एका यात्रेत ती उरत नाही 4 गाड्या माझे उरले ते पटवून दिलं किती उराव तुला काय केलंस तू काय केलं फक्त यात्रा तेवढी सेवा बाकीचं तो वसूल करणं हे करणं ते करणं तांब्यात घेतला आणि तो काय केलं बाबा काहीच नाही होय सांगा काय त्याला फक्त इथून निघाल्यापासून येऊस तर मात्र पेरणी सरतो उभा आपली पेरणी असते का मोठी पेरणी ही काय नाही ही छोटी पेरणी आवडली नाही काय पहिली पेरणी लय आवडली मोठी तिथंच नाव होतं मोठी कोणती रब्बीची 3 वार पेरणी चालायची आमची 15 दिवस पेरणी चालायची तुम्हाला सांगतो झोपी का रात्री 11 शिवाय झोप नव्हती बैल चारणं पुन्हा बांधणं खोट्या ठोकणं मेका ठोका जेवढं करा आणि पुन्हा पाठत 2 ला 3 ला बैल सुटलेच करायला लागली ती पण तवा जागात मालक बी आणि गडी बी गड्याला ताणून उभं होतं कशाचं झोपीन कशाचं दुपार आली बरोबर आहे की नाही जशी पेरणी कळत तशी यात्रेत त्या एजंटला उभा राहला यात्रेत ना यात्रा येऊस तर त्याला बेदारी व्हावं हे धर्मशाळा बघ हे कर ते कर जागरण हे सगळं हे बघणं कापून मान्य आम्ही मान्य करू तुम्ही एवढं बेजार होतात कवा यात्रा येऊन निघाल्यापासून बाकीचे कुठं नाही मॅच केली तुला इतकं जर बोलत असेल कुठं नुकसान लबाड बोलायचं नाही आता तुमचा बोलून चालून धंद्याच्या आमच्यापाशी तुम्ही यात्रा करून जर तुम्हाला 2 रुपये नाही उरले तर आमच्या जीवाला बेकार वाटणार काय बा आपल्या संघाच्यानं काम केलं ह्याला 2 रुपये नाही उरले मला कसं वाटेल चांगलं वाटेल का होईल 2 रुपये त्याला उरावे की नाही सेवा केल्या मनासारखी आपल्या यात्रा चांगली केल्या उरावे त्याला वाटणं मग असं आमचं मत आहे ना अशी भावना असावी की आता त्यांचा धंदा आहे मग तुम्ही महाराज लोक सप्ताह म्हणतात देवासाठी काय ज्ञानेश्वर महाराजांची आज 750 वर्ष झाली त्या निमित्तानं सप्ताह व्हावा ही इकडं दाखवायची लोकायला निरपेक्षता आणि माऊलीची सेवा किती वर्ष झाली माऊलीला जन्मून 750 वर्ष बरं का 21 यंदा व्हायले हा आणि करा सप्ताह मग काय त्या गोकुळात झाले माऊलीला 7.5 वर्ष हो मग सप्ताह कोणासाठी सप्ताह माऊलीसाठी हा त्याच्या पाठीमागे 4 लाख रुपये उरल्याशिवाय राहत नाही असा आशाबद्ध वक्ता असेल महाराज असे त्या सत्याला जाऊ नये तुम्ही कळवून घ्या कशासाठी करायले ते ढंगी कशासाठी करायले पैशासाठी मी गेलो नव्हतो धरला असा कार्यक्रम हो म्हणलो तिकडे जा आम्ही गेलो नाही तिथं आळंदीत जाऊन गेलो नाही काय मला माहिती आहे खाना येऊ लागलं हा काही पुंगा काढ देत इथं माग पुंगा
नाही, अजिबात नाही. तुकाराम महाराज छडे वळले त्याच्यावर. अशा बद्ध बघता तर धाक सोडतो यांच्या जा वाटत नाही अशा सत्याला. माणसं ओळखीतात हे लबाड महाराज आहे. त्याच्या सत्याला गेले, तिथे गेलं, सत्याला गेलं म्हणजे कोणात ठुळत मला कोंडून टाकला. चला विष्णू सत्याला, चला बनवा कुठं आनंदीला, आणि तिथे न्यायचे घातले कोणना त्यांना कोणना सत्य. तिथे गेल्या काय झालं कोंड बसा. आणि मग हे कथेतून सांगायचं आपल्या सत्याचा एवढा खर्च येतो. मी एवढी वर गेली तुम्ही घ्या. आता नाही म्हणायचं काही की साहेब अडकलं कोणात घातलंय तुम्हाला. अन्नदान केलेलं चांगलं असतंय, चांगलं असतंय. पुन्हा या क्षेत्रावर आनंदान तुम्हाला कवा घडल नवनाथ महाराज. नवनाथ महाराजाला पटत आहे. नवनाथ महाराज पंक्तीला तयार झाले. पहिली पंगत तर होतीच भगवान दादाची. मग आता भगवान दादाची पंगत नवनाथ महाराज पुन्हा श्रीराम दादाला एक मोकळी आली त्याची पंगत त्या दिवशीच शंकर तिघाचे सोडले, दोघांचे पैसे खिचात टाकले, भगवान दादाची पंगत केली जाय. आता धंदा नाही का चालू. कळत नाही का वाटू होते म्हणून वाटू आणि मरावं लागते कळत आहे. भलं करायचं पण काय महाराज हे धन तुम्हाला पाप आठवू देत नाही. धुरा फोडणाराला धुरा फोडल्यावर लोकांचा विनाकारण अन्याय केल्यावर पटावरचे तर रान खाल्ल्यावर आपण चांगलं होईल का हे ध्यानात आहे का त्याच्या. पण खात आहे की नाही आपणच खायलोत की नाही लोकांचे रान. धुरे फोडून रान खायलोत की नाही आपण. 2 फासा त्याचं रान पिढीभर आपल्याला माहित आहे. हे 2 फासा रान तिकडे कळत नाही ना. माहित आहे की आपलं छप्पन माऱ्या मोजून हे पलीकडे गेलेलं माहित आहे ह्याच्या. मग म्हणताय का इथं नाही इथं तो रान 2 फासा माहित आहे मग नाही म्हणत ना. तसंच खाते पटाभर रान तसंच खाते जन्मभर खाते. हा पण हे खाल्ल्याला फेरावं लागलं ह्याला कळतंय का. पुढचं काय करायला डोसक्यातच नाही त्याच्या भान. ते पैसा आठवून देत नाही ना. अतिक्रमण ते आठवून देत नाही ना. पाप आठवून आणि पाप आठवणारा माणूस पाप करीतच नाही. ज्याला पाप वाटतंय का ते पाप करीतच नाही. तिथून आलो बरं काय शेती तुम्ही आम्ही करतो की नाही. हा तर आपल्या शेतात कोणाचं रान आपल्याला आगावे काढलेलं आपल्या बापांना आपण हे आपल्याला माहित नाही. माहित आहे तरी सोडित नाहीत मला सोडित नाही. असं म्हणावं की नाही बाबा आमच्या वडिलाच खाटाने पटापट निघालेले तुझं रान हे तुझं रान तू घे मला. असा जर म्हणला एखादा लेख तर त्याला माणूस नाही संत म्हणा. त्याला काय म्हणा ते महात्मा आहे संत आहे. त्याच्या पाया पडा. त्याला कळालं की आपल्या वडिला पण अन्याय झालेला आहे. एखादा बाबा असतंय ना काय काय बाबा हो ना महाराज काय काय बाबा अन्याय असतात त्याला कळत नाही धुंदीत किती कमवा कसं कमवा असं लोकांचं उलटून तो मिळून नाही चांगलं. हे म्हणजे याचा अर्थ ते धन नावाची जी वस्तू आहे का अर्थ आहे ना ते अनर्थाला कारणीभूत आहे. तुमच्या चित्तात ते पाप पुण्याची आठवण राहू दे. मी आज पाप करायलो का पुण्य करायलो तसंच आहे. पदावर गेला एकदा माणूस पदावर सरपंच हो उपसरपंच हो आमदार हो खासदार हो ते पदाची खुर्चीचा तिथं ते अशी एक मस्ती आहे अशी धुंद आहे. त्यावेळेला त्याला पाप पुण्याची आठवण राहतच नाही महाराज. व्यापार झाले व्यापारी मग अनन्य कर्मे करी आणि मग तोची झाली अधिकारी मग विचारी पाप पुण्य. काय म्हणले हे कुठली ओवी आहे कुठली रामायणातली आहे बाबा. आपण कोण्या कांडातली बोला मानिका रामायणातली ओवी हे खरे कोण्या कांडातली बोला आणि काय संबंध आहे ओवीचा सांगा. हनुमानाची शक्ती कमी केलेली होती. हा हनुमानाची शक्ती हा कमी करायला लावलेली होती. हा त्याबद्दलची वही आहे. वा वा त्याच्या डोसक्याचा नातराव आलं का नाही. असं रामायण लक्ष देऊन बघ भरत तुम्ही निश्चित सरळ दिसायला तुम्हाला सरळ काही नाही भाऊ. तुम्ही कोण सरळ नांदी भरायची. आता तुम्ही रिकामी रीती सोबती करकरी होत ना बरोबर आहे. रिकामी चोत्री तोंडात घेऊन फिरायली तुम्ही आणि नांदी रसाच्या नांदी तर नांदी भरल्या तुमच्या तर रस राहिला मी नाही. असं झाले बघा नांदी रिकामी इथं म्हणले मा पाणी कोणी तुका म्हणे रीती दोन्ही ते आपल्यावरच आहे ना. मा बेरिकाम आणि कोणी रिकामी म्हणले ना महाराज शेवट त्याच्या नाती सांगितलं महाराज नात्रानं ओळखलं. हनुमंतरायाला शाप दिल्यावर त्याची शक्ती सुप्त होती.
आणि मग हनुमंतराव विचार करू लागले बामणाचे घर आपण उचलायचे डोंगरावर नेऊन टाकायचे. मस्ती आली लहानपणी हो, हनुमंतराव ताकद पकड होती हो बचपणी. आणि मग ते पोरपणे आगाव आणि पोरपणे आगाव करतोय माणूस. कोणी बी करते बाबा. काय हो कळत म्हणा पोर पण बेकार आहे बरं. ते बी थोडं एखाद्या आमच्याकडून बिघडले युवा कुत्र्याच्या शब्दाला फटाकडे बांधा. कुत्र आमचं कुत्र गरीब होत तोडून गेलं तर काय चालत नव्हतं. इतकं गरीब कुत्र काय. आणि त्याला माझा उभं टाकलं तर एक मजली वाडा होता ते भिताळ बांधलेलं नव्हतं. एक मजली वाढला चालत नाही तो वाडा. हे काय म्हणले मी काय म्हणले कुत्र्याच्या शब्दाला फटाक्या म्हणजे कसं गरीब होय ते म्हणलं बाण बांधायच्या. हो आणली त्याने एक वर शिवाजीराव शिवाजीराव एक वर आणली घरून फटाकडे. कुत्र गरीब होतं मी त्यामुळे त्याला ते काय करीत नव्हतं. त्याच्या शब्दाला असे बांधलं गुंडा त्याला पोळा मला त्याला उडीत माळ जाऊन टाकली. पडलं माळ जाऊन ते फटाकडे त्याला पोळावलं बी आणि पडलं बी. आता हे पाप आहे का पुण्य. हे जवानीत का नाही पोरपणी काय करायला ते मारुतीला कळलं नाही तर आपल्याला काय कळलं. त्या मारुतीनं बामणाचे घर त्या गंगेच्या काठावर गंगा बिचारी तिच्या काठावर झोपड्या कशासाठी पाणी हे ते लागतं संध्येला वंदनाला म्हणजे प्यायला आंघोळीला गंगा आंघोळ्या म्हणजे जवळ झोपड्या ह्याला उचलायच्या त्या झोपड्या आणि डोंगरावणी मोठ्या. हनुमान लहानपणी आगाव हनुमान म्हणजे मारुती बरं. हा महाराज काय बामण कदरले ब्रह्मदेवानं त्याला वरदान दिलेली सगळ्या देवांना वरदान दिली बदलून गेले. आणि मग ते बामणे गेले ब्रह्मदेवाकडे शरण. मग कसं करावं ब्रह्मदेवा तुम्ही त्याला वरदान दिल्यामुळं आगाव करायला त्या हनुमान आमच्या झोपड्या लांब घेऊन ठेवायला पुन्हा त्या इकडं आणायच्या. आता सांगा इथल्या झोपड्या आंबेजोगायला नेऊन ठेवल्या तिथून लाकडायचे पुन्हा बामणानं पायाने हे चांगले हवे बेद झाले आमच्या मांडल्या मारुतीनं काय करावं असा 4 वाऱ्या करायला. हा ब्रह्मदेव म्हणले त्याला रामाची भेट होस तर शाप द्या म्हणजे त्याची शक्ती गुप्त झाली राम भेट होस तर. कारण का ते राम भेट झाल्या शहाणा होणार आहे आणि शहाणा झाल्यावर वाईट वागणार नाही. तर त्याला असा शाप द्या की ती शक्ती गुप्त राहील. मग त्याची मोकळी ब्रह्मदेवाची घेतली बामणानं आणि मारुतीला शाप दिला. आणि मग मारुतीच्या अंगातली मस्ती गेल्यावर म्हणून विचारू लागला काय आपल्या उजव्याकडे नेऊन ठेवले हे केले आपण पापच केलं होता त्याच्यानं तुम्ही अंगात लावता. आता इथून पुढे पाप करायचं नाही म्हणजे अंगात मस्ती नसल्यामुळे आकल आली. मग मारुतीला सुद्धा विचार पडला. तसं इथं नाथाने सांगितलंय व्यापार झाले व्यापारी एखादा व्यापारात झाला मोठा श्रीमंत झाला मग आनंद करणे करी मग काही करायला. आणि तोची झाली भिकारी पुन्हा गरिबी आली मग विचारी पाप. पदावर आहे तर कोण्या पदाधिकाऱ्याला पाप नाही कळतंय का. अंगात जोपर्यंत मस्ती भावभावाचा जोर आहे सगळं हे ते पैसे तोपर्यंत लोकांच्या डोळ्यात आवत घातलेली काही वाटतंय का नाही. भिकायला लागल्या गरिबी आल्यावर दुःख आल्यावर संकट आल्यावर मग आठवतंय त्याचं पटावर आणण्या खाल्लेले मन म्हणतंय तुम्ही पाप करूच नका. पाप केलं का ते पुढच्या जन्मात भोगावंच लागणार. या जन्मात त्या गरीबाचं काही नाही चाललं जरी तुमच्या त्याला काही नाही जरी झालं तुमच्या होत नाही म्हणाले म्हणून काय म्हणाले चोळून घेऊन गपची बसतं विचारा त्याला माहिती आहे काय करावं आपलं काही चलत नाही उपयोग नाही. या पट्ट्यासाठी जोर काढून आपलं सगळं गरीबाचं 4 एकर निघून ह्याच्या नादी कशा लावा मोठ्या लोकांच्या असं. पण नाही जरी चाललं तर त्याचा शाप तुम्हाला लागल्याशिवाय नका पाप करू. संचिताची जाय हा मिळून या खोडी पतनाची जोडी वरी हव. हा पतनाची जोडीवर याव मग शेवटी आणि पतन पावते. म्हणून कशातलेच पैसे आपल्या घरात अनाधिकृत काय आकृत येऊ देऊ नका. आकृत पैसे आपल्या घरात नाही आले पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या. चांगला नाही की एक पैसा जरी रस्त्याला रोडला सापडला तुम्हाला जाताना त्या घराला जाताना 5 नोट सापडली तिला हात सुद्धा लावणं खरं तर ती एकच टाकणं किंवा कोणा भिकाऱ्याला देणं सुद्धा तुमचा अधिकार नाही. कारण का त्याची घेऊन मुंबई उठून पुणे जाऊन काय कोणी सांगितलं तुम्हाला ती 500ची नोट पडलेली सहजा एखाद्या पुढे गेल्यावर लक्षात येते कोणाच्या 500 रुपये पडले कुठे तरी पडले असेल त्याला पाठी पोचवत मग पाठी होते ना पाठी होते इथंच पडले असेल म्हणून ती वापस येऊ शकते. आणि त्याची त्याला ती नोट सापडती तुम्ही जर नाही घेतली तर. आणि तुम्ही घेतली एक टाकली नाही कोणा भिकाऱ्या दिली तर त्याला गौस होती का पुन्हा
नाही त्याच्यासाठी हातच लावण्याचा विचार करू नका ना ती पडलेली का पडली की आपली का खात्री करून घ्या आपल्या खिशातली नाही ना मग ती कशाला घ्यायची आता असं सगळं इतकं बारीक वागा तेव्हा परमार्थ तुम्हाला कळाला हृदयात उतरला भजन तुमच्या हृदयात उतरलं आणि ती भजन केलेली वारी केलेली पंढरपूरची स्वतः केलेला काही पंगत घातलेली तुमच्या फायद्याला आलं की तुमचे पुण्य तुम्हाला कळायला लागलं असं की तुमच्या डोसक्यात एवढी सफाई होऊ लागली त्याला मलनाम पाप वासना म्हणतात ही पाप वासना चित्तातली कमी करण्याचा पर्यंत तुम्ही करा पण आमच्या महाराज लोकांना तर ते कळच ना आमच्या महाराज लोकांना पाप काय पुण्य काय ह्याच्या डोसक्यातच राहिले नाही कोणाच्या आमच्या महाराज लोक पाप पुण्याचा विचार आम्ही करतच नाही उलट आम्ही धड झालो काय झालो धड झालो आम्ही आम्हाला काहीच होत नाही पण भोगावं लागल तुकाराम महाराज म्हणजे आशाबद्ध वक्ता धाक सोडते यांच्या चित्ता असा जर आशाबद्ध वक्ता आहे तर ऐकणाऱ्याच्या चित्तात त्याचा धाक निर्माण होतो काय बरं काय कधी काय मागेल सांगता येत कधी काय द्या म्हणेल सांगता येत आणि भेवच वाटतो कोणाला ऐकणार काही नाही वक्त्याचं भेव वाटतं की नाही तुम्ही जर आता पोती सांगू लागले पारावर पोती चला महाभारत आले लोक आणि महाभारताची पोती आणि त्या निमित्तानं काय बी काय पट्ट्यावर लावल्या तर ऐकणारे लोक म्हणते तर नग रोज 100 द्या इतके द्या काय बंद नाही त्याच्यावर वाटतंय की नाही नाही तसं करायचंच नाही काय गोष्ट करायची का आपल्या आपण आम्हाला घंटी आणायची रे घंटी नाही आपल्याला घंटी वाजवायला घंटी नाही तर कुठली आहे कोणाला यायची असली तर द्या नाही तर आम्ही दोघं चौघजण मिळून आणणार असं वागा जम कोणी म्हणून दे तुम्हाला घंटी आणायची आमचा 10-5 रुपये हक्क भाग किंवा आमचा हिस्सा भाग राहू द्या हे 10 रुपये घ्या पण द्या इतकेच पोतीवाल्यानं 50 द्यावे उद्या नसपुकी म्हणते न ग माझी कुठली द्यावा 50 रुपये आला का नाही खडखड नाही भाऊ होतंय की नाही असं नाही भाऊ हे नाही धाक श्रोत्यांच्या चित्तात बसू द्यायचं नाही भाऊ काळजी घ्या बरं काय बरं गोत्या लावा का पुराण सांगा पण डोसक्यात लोकांच्या धाक बसू देऊ नका बरोबर आहे आणि हे धाक बसतंय आता आलं गायकावर पुढच्या चरणात हे पहिलं वक्त्याच आहे आता गायक गातो त्याची नाही ठारे आणि तोंडवासी काही द्यावे म्हणजे गायन करते स्वर आहे त्याला आणि त्या स्वरामुळे गायन चांगले करते अमृत नावाचा स्वर आहे ना राग रागिणी पण त्या गायनात त्या पदामध्ये काय अर्थ आहे याचा अभ्यास केला कधी होय नाही अभ्यास केला का गायकानं की त्या पदाचा अर्थ लावावा त्या अभंगाचा अर्थ लावावा आणि अर्थ लावून गावं बरोबर आहे मग ते तुकाराम महाराजांनी हे सांगितलं ना तुकाराम महाराज भजन करू लागले डोंगरावर ते आता डोंगरावर दगड आहेतच की त्या दगडापुढे भजन विना घेऊन सुस्वरामध्ये भजन चाललेलं पण भजन करता करता त्यांचा स्वर गेला कोणाचा तुकाराम महाराजांना स्वर नव्हता कोणी म्हणायचं नाही महाराज स्वरातले होते स्वर त्यांना होता मनात म्हणजे कळतही होता आणि कंठात बी होता महाराज चांगले म्हणजे भजन करायचे पण भजन करता करता स्वर एका वेळेस जाऊ शकतो का त्याच्यावर त्याचं ध्यान नव्हतं ध्यान होतं त्या ब्रह्मावर वृत्ती झाली ब्रह्माकार आणि वृत्ती ब्रह्माकार झाल्यामुळं गायनात काय पद आहे किंवा काय राग रागे माणसाला विसर पडतो प्रेम देवावर आहे ना म्हणून त्यांचा तिथं स्वर गेला असं म्हणायलो तिथून एक गायक जाऊ लागला शहाला स्वर ताल तज्ञ सहज जाऊ लागला आणि महाराज गाऊ लागले आणि ती गायक येण्यात आणि ह्यांचा स्वर आपस्वर होण्यास एक त्याला खपलं नाही कोणला त्याच्यातली ज्याला जाण असते का त्याला ते उणं वाटते बरं त्याचा ते दोष आहे असं नाही बरं नाही बरोबर कसं इतर सुद्धा माहिती असं नाही वजनाला आपलं पांच्या ती स्वराचा फोटो होत उंचा आवाज चलत नव्हता फाटका होता थोडा आमच्या कोटेवा महाराज तेच करत ना तोंडाला आटी गाठी पाडतो स्वर केला की स्वरावाला गप्प बसेल असे करत आणि ते इतर सुद्धा मला काय स्वर करणार असं मी वगैरे अडलो की
असं म्हणायला असतो का तुला नाही लोकांच्या मी गपची बसलो तर काय त्याला त्याचं ज्ञान आहे याच्यातलं ज्ञान असल्यामुळं आपला स्वर गेला त्याला कळालं आपल्याला त्याचं भान नाही तसं तुकाराम महाराजांचा स्वर गेला आणि गायकाला लक्षात आलं म्हणून आता भजनाच्या आनंदात ते डोळे झाकून गुंग झालेत महाराज मग गायकाला वाटलं इथंच कसं शिकवावं आणि आपल्याला तर टाइम नाही पुढे जायचंय पुढच्या गावाला म्हणून त्यानं दगडावर लिहिलं महाराज जरा सोर्ष कहो काय लिहिलं महाराज जरा सोर्ष कहो म्हणजे जरा स्वरात म्हणा असं दगडावर लिहून टाकलं त्याला कळावं म्हणून ते निघून गेलं महाराजाला भाना आले पुन्हा काही वेळानं वृत्तीवर आले भजन संपलं असं थोडं जेवण खाऊन केलं बघितलं वडलेले महाराज जरा स्वर शिकव म्हणजे आपला भजन करताना स्वर घेता आणि इथून कोणतरी गायक जात असावा त्याने हे लिहून स्वराला सांभाळा असं म्हणायला त्याचा दोष नाही विचारायचा त्याला त्याचं ज्ञान आहे मला स्वर गेला असं त्यांना वाटलं मग महाराजांना दुपारून भजन सुरू केलं आणि भजन करता करता आधी लिहून टाकलं बरं काय जरा प्रेम से कहो काय लिहून टाकलं जरा प्रेम से कहो पुन्हा काही वाक्य लिहिलं महाराजानं आणि भजन सुरू केलं पुन्हा गायक पलटून तिकडून येताना त्या वाटेनं आल्यावर तेव्हा आणखी हे भजन चालू ते बनलं बाबा काय ब्रह्मानंदा तल्लीन आहे बुवा असा म्हणतात ती गायक आला म्हणलं आपण दगडा वाक्य लिहिलेलं हे वाचलंच का नाही कोणा ठाऊक बघितलं खाली दुसरं निघाले जरा प्रेम शेको म्हणजे त्यानं असं वळ केलं की मी त्यांना म्हणलो त्यांची चूक काढली कोणती सोर शेको त्यांना पण माझी चूक ते सांगायले की तू गायक आहे तुला कळतंय पण जरा प्रेमात गाय स्वर गेलेला खपल देवाला पण प्रेम नसल्यावर खपणार स्वर गेल्यावर देव मिळतंय बिना स्वराचं जरी भजन केलं तर देव मिळते का नाही मिळते कोणी महाराज तुमच्यातले गायक आहेत भजन त्यांना केल्यावर त्यांना देव मिळत आणि नवनाथाला गायनाचा अंग नाही काय स्वर कळत नाही ताल कळत नाही कसा येडे बागड्या म्हणला तरी त्याला देव मिळणार नाही मिळतंय काय पण बघा जर नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे नाही तया विन हुकेला विठ्ठल येईल कैसा बोल राम म्हणजे की नाही तुकाराम महाराज भुकेला नाही विठ्ठल स्वरात आला विठ्ठल भुकेला आहे भावाला विठ्ठल भुकेला कशाला आहे त्याला भाव हरी बर काय भाव का भुका हरी भाव का भुका म्हणजे हरीला भावाची भूक लागलेली आहे प्रेमाची तहान लागलेली भूक लागलेली आहे त्याला तुमच्या स्वरात आलाची गरज नाही महत्व ते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात गातो तीची नाही ठावे मी गातोय त्याचा अर्थ काय व्हायलाय ते त्याला कळत नाही आणि तोंड वासी काही द्यावे तोंड मात्र वाचतंय काहीतरी लोकांनी मला द्यावं हे खरा हे कोरडापणावर आहे काय कशी करीशील कुशल गायन हो अंतरी मळीन कुबुदिते हो आणि म्हणून असा गायक काय आणि तमाशातला बरं काय गायक काय तुकाराम महाराज उपमा दिली गेली गाणी ती गायले वेशाची ठव्याने काय बोलावं महाराज ती गायले वेशीच्या ढव्याने जर प्रेम नसल पैशासाठीच गात असल तर ते गायन केलं त्यानं तर त्या वेशेच्या नवऱ्यानं केलंय तसं वेशेचा नवरा म्हणजे कळला का कळवाती संग राहणारा कळवा त्या का नाही कळला